नमस्कार. मी सौ शिल्पा वैभव खाडेकर. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते आहे सध्या. त्याआधी 20 वर्ष मी टीचिंग क्षेत्रात होते. कम्प्युटर सायन्स शिकवत होते. 20 वर्ष मी ते काम केलेलं आहे. मी राहते पुण्यामध्ये आणि आत्ता वास्तुशास्त्र शिकण्याचं कारण म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये हे शास्त्र आहे, सायन्स आहे आणि ते समजून घ्यावं अशी कुठेतरी ओढ वाटली म्हणून शिकण्याचं मेन कारण आहे. आणि त्याच्यातून अर्थार्जन पण होऊ शकेल हे कळल्यावरती आणखी त्याच्याकडे ओढ वाटली. तसंच वास्तूमधील दोष बघता येऊन म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या वास्तूमधील दोष बघता येऊन त्याचं निराकरण कसं करता येईल हे जर आपल्याला सांगता आलं दुसऱ्यांना तर अधिकच आनंद होईल. म्हणूनच मी वास्तुशास्त्राचा कोर्स जॉईन केला आहे. मला वास्तुशास्त्राची लिंक इंस्टाग्रामवरती मिळाली होती आणि तेथूनच मी 5 दिवसाचा फ्री कोर्स केला. त्यामध्ये एक छान गोष्ट कळली की वास्तुशास्त्र हे 80% बाहेर आणि 20% आत असते आणि ते कशाप्रकारे आपण समजून घेऊ शकतो हे कळलं. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपुरुष जो आहे ती म्हणजे वास्तुपुरुष आपल्याला आशीर्वाद देत असतो, तर कसा घ्यायचा, कसं त्याला नैवेद्य दाखवायचा वगैरे गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्या वास्तुशास्त्राच्या 5 दिवसाच्या कोर्समधून कळल्या आणि त्यामुळेच जास्त उत्कंठा वाढली. तसंच मी एक सहयोगी आहे. मी सहयोगाचे कार्य करते आणि लोकांना आत्मसाक्षात्कार देणे वगैरे या पण गोष्टी करते. तसंच मला वाटतं आता मी वास्तुशास्त्राचं पण ज्ञान घेतलं तर ते पण वास्तुशास्त्र मी लोकांच्या कल्याणासाठी वापरू शकेल असं मला आत्मविश्वास वाटतो आणि गुरुजींच्या साह्याने ते सहज शक्य होईल असं मला वाटतं. थँक्यू.